मुंबई एक असं शहर जे कधीच थांबत नाही, कधीच झोपत नाही आणि याच शहराच्या गतीला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी 4 प्रचंड मोठे प्रकल्प मुंबईचा चेहरामोहरा बदलायला सज्ज झाले आहेत. आज आपण मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या एक क्रांतीचा सखोल आढावा घेणार आहोत. जरा विचार करा, रोजच्या गर्दी ट्रॅफिकमध्ये अडकून लागणारा 1.5 तासांचा प्रवास. तोच प्रवास जर फक्त 15 मिनिटांत पूर्ण झाला तर? हे काही स्वप्न नाहीये, तर इंजिनिअरिंगचा एक असा चमत्कार आहे जो लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. आणि हा बदल मुंबईच्या मोठ्या परिवर्तनाचा फक्त एक छोटासा नमुना आहे. पण मग प्रश्न हा आहे की मुंबई जगातल्या सर्वात मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शहरी बदलांपैकी एक कसं घडवून आणत आहे? यामागे नक्की कोणती रणनीती आहे? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आणि या महाकाय प्रकल्पांचा प्रत्येक पैलू बारकाईने तपासणार आहोत. आपल्या या विश्लेषणामध्ये आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांवर लक्ष देणार आहोत. मुंबई समोरचं वाहतुकीचे मूळ आव्हान काय आहे, मेट्रोचं जाळं कसं विस्तारतंय, भूगर्भातून जाणारा तो शॉर्टकट नेमका काय आहे, पॉड टॅक्सीसारखं नवीन तंत्रज्ञान कसं शेवटच्या टप्प्यातील प्रवास सोपा करणार आहे आणि या सगळ्यातून मुंबईचं भविष्य कसं घडवलं जातंय. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की या सगळ्या बदलांची गरजच का निर्माण झाली. मुंबई महानगर प्रदेशात राहणारे लाखो लोक रोज रस्त्यांवरची गर्दी, लोकल ट्रेनमधली गर्दी आणि प्रवासातल्या अनिश्चिततेचा सामना करतात. ही फक्त एक गैरसोय नाही, तर शहराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासातला एक मोठा अडथळा आहे. आणि याच अडथळ्यामुळे या मोठ्या बदलांची आज तातडीची गरज निर्माण झाली आहे. ह्या आव्हानाला तोंड देण्यासाठी जे पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल उचललं गेलंय ते म्हणजे शहराच्या मेट्रो प्रणालीचा धोरणात्मक विस्तार. हा विस्तार मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणार आहे, ज्यामुळे लाखो प्रवाशांना एक वेगवान, आरामदायी आणि भरोशाचा पर्याय मिळेल. हा फक्त एक वाहतुकीचा पर्याय नाही, तर शहराच्या जीवनशैलीत होणारा एक मोठा बदल ठरणार आहे. आणि या विस्ताराचे परिणाम आता हळूहळू दिसू लागले आहेत. बघा, मेट्रो लाईन 9 आणि 2B पहिले टप्पे आता सुरू झालेत. लाईन 9चा 4.5 किलोमीटरचा टप्पा दहिसरला थेट मीरा भाईंदरशी जोडतो, तर लाईन 2Bचा 5.5 किलोमीटरचा टप्पा चेंबूर आणि मानखुर्द मांडले यांसारख्या दाट लोकसंख्येच्या भागांना जोडतो. या भागांसाठी ही फक्त एक नवीन ट्रेन नाही, तर विकासाची एक नवी जीवनरेखा आहे. पण ही तर फक्त सुरुवात आहे. हे लक्षात ठेवायला हवं की हे प्रकल्प एका मोठ्या योजनेचा भाग आहेत. 2026 पर्यंत याच मार्गांवरची आणखी स्टेशनं सुरू होतील आणि 2027 पर्यंत हे दोन्ही संपूर्ण कॉरिडॉर सुरू करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. यामुळे मुंबईचं मेट्रो नेटवर्क अधिक मजबूत आणि एकात्मिक होईल. आता वळूया एका अशा प्रकल्पाकडे जो खरं तर इंजिनिअरिंगचा एक चमत्कारच म्हणावा लागेल. हा प्रकल्प मुंबईच्या भौगोलिक रचनेवर मात करणारा एक धाडसी प्रयत्न आहे. मी बोलतीये ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याबद्दल. हा बोगदा थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या घनदाट जंगलाच्या खालून जाणार आहे. या प्रकल्पाची भव्यता फक्त या एका आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल. तब्बल 10.25 किलोमीटर. हो, एवढा लांब हा दुहेरी बोगदा असणार आहे, जो जमिनीच्या कित्येक मीटर खालून पर्यावरणाला कमीत कमी धक्का लावून तयार केला जातोय. हा बोगदा जमिनीवरच्या वाहतुकीला एक कायमचा आणि अतिशय वेगवान पर्याय देणार आहे. आणि हो, एक चांगली बातमी म्हणजे या प्रकल्पाने एक खूप मोठा टप्पा गाठला आहे. नायक नावाच्या अजस्र टनल बोरिंग मशीनने म्हणजेच TBMने ठाण्याच्या दिशेने आपलं काम सुरू केलं आहे. हा क्षण म्हणजे या भूगर्भातल्या महामार्गाच्या प्रत्यक्ष निर्मितीचा शुभारंभ आहे. ही प्रक्रिया ऐकायलाच एखाद्या सायन्स फिक्शन फिल्मसारखी वाटते. म्हणजे बघा, आधी हे मोठं TBM मशीन जागेवर जोडायलाच 3 ते 4 महिने लागतात. मग हे मशीन दररोज साधारणपणे 10 मीटर खडक फोडत पुढे सरकतं आणि त्याच वेळी त्याच्या मागे बोगद्याच्या कॉन्क्रीटच्या भिंतीही तयार करतं. सगळं काही ठरल्याप्रमाणे झालं तर 2028 पर्यंत हा बोगदा बोरिवलीपर्यंत पोचलेला असेल. अर्थात एवढ्या मोठ्या प्रकल्पांना एक मानवी बाजू सुद्धा असते. बोरिवलीच्या दिशेने काही कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे कामात काहीसे अडथळे येत आहेत. मोठ्या शहरांच्या विकासात असे कठीण निर्णय अनेकदा घ्यावेच लागतात. लाखो लोकांच्या सोयीसाठी काही लोकांना त्रास सहन करावा लागतो आणि हेच या मोठ्या प्रकल्पांमधलं एक मोठं सामाजिक आव्हान असतं. जेव्हा हा बोगदा तयार होईल तेव्हा तो कसा असेल, तर हा एक संपूर्ण भूगर्भीय हायवे असेल.
प्रत्येक बोगद्यात 2-2 लेन असतील, म्हणजेच येण्या जाण्यासाठी मिळून 4 लेन. आणि सुरक्षेसाठी आपत्कालीन परिस्थितीत एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाता यावं यासाठी दर 300 मीटरवर क्रॉस पॅसेज सुद्धा असतील. म्हणजे वेग आणि सुरक्षा या दोन्हींचा विचार इथे केलेला दिसतो. आता आपण बोलूया एका अशा टेक्नॉलॉजीबद्दल जी ऐकल्यावर वाटतं की आपण थेट भविष्यात आलो आहोत. पॉड टॅक्सी प्रकल्प. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच BKC सारख्या व्यावसायिक केंद्रांमध्ये एका मोठ्या समस्येवर हा एक नाविन्यपूर्ण उपाय आहे. आणि ती समस्या म्हणजे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी. तर ही पॉड टॅक्सी म्हणजे नेमकं काय आहे? यालाच पर्सनल रॅपिड ट्रान्झिट किंवा PRT असंही म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी व्यवस्था आहे जिथे तुमच्या मागणीनुसार लहान, चालकविरहित आणि पूर्णपणे स्वयंचलित गाड्या खास बनवलेल्या उन्नत मार्गांवरून धावतात. जणू काही आकाशात धावणारी तुमची स्वतःची खास टॅक्सीच. BKCमध्ये जी सिस्टीम प्रस्तावित आहे तिची वैशिष्ट्ये तर खरंच खूपच प्रभावी आहेत. प्रत्येक पॉडमध्ये 6 प्रवासी बसू शकतील. संपूर्ण BKCमध्ये तब्बल 38 स्टेशनचं जाळं असेल आणि दर 15 ते 30 सेकंदांनी तुम्हाला एक नवीन पॉड मिळेल. 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ही प्रणाली वांद्रे आणि कुर्ला स्टेशनवरून BKCमधल्या ऑफिसपर्यंतचा शेवटचा प्रवास खूपच सोपा आणि वेगवान बनवेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचा खर्च किती असेल? तर या प्रकल्पाच्या एका अहवालानुसार प्रवाशांसाठी प्रति किलोमीटर साधारणपणे 21 रुपये भाडं आकारलं जाऊ शकतं. हे दर या प्रणालीला केवळ भविष्यवेधीच नाही तर किफायतशीर सुद्धा बनवू शकतात. यामागचं मूळ उद्दिष्ट अगदी सरळ आणि सोपं आहे. BKC सारख्या ठिकाणी रेल्वे स्टेशनपासून ऑफिसपर्यंतच्या छोट्या अंतरासाठी ऑटो, टॅक्सी आणि बसवर असलेलं अवलंबित्व कमी करायचे. यामुळे तिथली वाहतूक कोंडी कमी होईल, प्रदूषण कमी होईल आणि लोकांचा वेळही वाचेल. चला आता या सगळ्याला जोडून पाहूया. हे सगळ्या प्रकल्प जरी वेगवेगळे दिसत असले तरी ते एकाच मोठ्या चित्राचे भाग आहेत. हे सर्व मिळून मुंबईसाठी एक सर्वसमावेशक आणि बहुस्तरीय वाहतूक धोरण तयार करत आहेत, जे शहराच्या भविष्याची पायाभरणी करतंय. म्हणजे बघा, ही एक प्रकारची त्रिसूत्री आहे. एकीकडे मेट्रोचा विस्तार सार्वजनिक वाहतुकीचा कणा मजबूत करतोय, दुसरीकडे दुहेरी बोगदा भौगोलिक अडथळ्यांवर मात करून एक थेट शॉर्टकट देतोय, आणि तिसरीकडे पॉड टॅक्सीसारखं तंत्रज्ञान शेवटच्या टप्प्यातल्या प्रवासाची समस्या सोडवतंय. प्रत्येक प्रकल्प मुंबईच्या वाहतूक समस्येच्या एका विशिष्ट भागावर अचूकपणे काम करतो. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, मुंबईत राबवला जात असलेला हा वाहतुकीचा आराखडा जर यशस्वी झाला तर तो फक्त मुंबईपुरताच मर्यादित राहील की हाच आराखडा पुढे जाऊन संपूर्ण भारतातील मोठ्या शहरांसाठी एक आदर्श मॉडेल बनेल आणि आपल्या सगळ्यांच्या शहरी जीवनाची व्याख्याच बदलून टाकेल?